कधी आली? मावशी तू काहीच बोलू नको, आराम कर. कुठे गेली होतीस तू? तुला भेटायला आलो होतो आम्ही. हो ग, मला जरा एक काम आलं होतं ना, म्हणून मी बाहेर गेले होते. घरात काही असताना असं बाहेर जाणं योग्य दिसतं का? मावशी तुला म्हटलं ना मी, जरा आराम कर. तुम्हा बहीण भावांना एकत्र आलेलं पाहायचंय मला. बोलशील ना ग तू विश्वाशी? बोलशील ना? तू ऐकणार नाहीस ना माझं? मावशी तू काळजी नको करूस, मी बोलेन दादाशी. हां, आय एम रिअली सॉरी. म्हणजे मगाशी मी खूप रूडली बोलले तुमच्याशी, आणि तुमची इच्छा नसतानाही आर्याला बोलवून घेतलं. मला खरंच माहिती नाही की मागे काय झालंय, पण मागचं सगळं विसरून तुम्हाला पुन्हा एकत्र नाही येता येणार. पण आता हे सगळं सुरळीत करणं माझ्या हातात नाहीये. मग कोणाच्या हातात आहे? जिने हे सगळं मुद्दाम घडवून आणलंय. माया. मायाताई, काय आहे ग? मायाताई, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. मी या घरात आल्यापासून जे काही चाललंय ते मला पटत नाहीये. मला त्याच्याबद्दल काही प्रश्न पडले आणि त्यांची उत्तरं मिळाल्याशिवाय मी इथून जाणार नाही. मला वाद नकोयत. मिताली, तू तू अजय, तुझ्या बायकोला घेऊन आज जा. नाही, मी इथून नाही जाणार. तुम्ही का वागताय अशा आर्याशी? काय बिघडवलंय तिने तुमचं? बोला ना, उत्तर द्या मला. मिताली, अगं तू ना उगाचच बोलायला गेलीस ताईशी. आधीच ती रागात होती. आणि 1 मिनिट अजय, आजपर्यंत कोणीही माझ्या अंगावर हात उचललेला नाहीये, आणि तुझ्या ताईनी तुझ्या समोर माझ्या मुस्काडात मारली, आणि तू काय केलंस? मिताली, अगं काय चूक होती माझी? ताईने जे केलं ना ते मलाही चुकीचं वाटलं, पण मी कसं बोलणार ना ताईला? ते ताई आहे ना माझी. आणि मी कोण आहे? तुझ्या ताईला असं वाटतंय की मी अजून त्यांना ओळखलं नाही, पण खरं तर तुझ्या ताईने अजून मला ओळखलं नाही, म्हणून त्यांनी आज असं केलं. आता तुमची तब्येत तर एकदम ठणठणीत आहे. डॉक्टर, काळजी करण्यासारखं काही अजिबात नाहीये. तुम्ही त्यांना आता घरी घेऊन जाऊ शकता. डॉक्टर, मी आता घरी जाऊ शकते? मावशी तू आता बरी झालीयस, आपण जाऊ घरी. नाही रे, इथे हॉस्पिटलमध्ये मला बरं नाही वाटत. घरी गेले तर बरं वाटेल मला. आणि खरं सांगते रे तुला, आता मला काही होणार नाही. मी एकदम ठीक आहे. प्लीज डॉक्टर. डॉक्टर, ठीक आहे, तुम्ही संध्याकाळपर्यंत यांना घरी घेऊन जाऊ शकता. काल सकाळी मावशीनं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्या केल्या मी पहिला फोन तुला केला होता, पण मी तर कुणाशीच फोनवर बोलले नाही. अरे अगं, असं काय करतेस? मी स्वतः तुला फोन केला, मावशींबद्दल सगळं सांगितलं. मला एक सांग, तुझा फोन दुसऱ्या कोणाजवळ होता का? माझा फोन नाही. तू नक्की मलाच फोन केला होतास ना? ऑफकोर्स, डायल नंबरमध्ये तुझं नाव सुद्धा आहे. अर्चना म्हणाली तिने मला फोन केला होता, पण मी तर तिचा फोन उचललाच नाही. मग तो फोन कोणी उचलला? मायाताई, कुणाचा फोन आला होता का? नाही. पण मग मला तर रिंगटोन ऐकायला आली, म्हणूनच तर मी धावत पळत बाहेर आले. ते रिंगचं बटन चुकून दाबलं गेलं बहुतेक. मग मायाताईंनी मला फोन दिला का नाही? नाही, मायाताईंना विचारल्याशिवाय या प्रश्नांचं उत्तर मिळणार नाही. मायाताईंना विचारावंच लागेल.